जिथे सस्पेन्स असतो ना एकदम, जिथे सगळी स्टोरी समजते, ते पेजेसच नाहीये त्याच्यात. आणि सो मी काहीच करू शकत नाही. मी 2 पेजेससाठी बुक नवीन नाही घेऊ शकत. हे जे मी माझ्या फ्रेंडला दिलेलं आहे, तिनं वाचलेलं पण नाहीये आणि वापस पण दिलेलं नाहीये. Hi guys, welcome back to my channel. This is me Prajakta, and in this video we are going to talk about the books that I have read until now from last year. मी एक मराठी मुलगी आहे, सो भरपूर सारे मराठी कादंबरी आणि बुक्स वाचलेले आहेत. बट फ्रॉम लास्ट इयर मला असं झालं की चला आता आपण इंग्लिश बुक्स रीड करायला स्टार्ट करू. बिकॉज त्याच्या आधी मला इंग्लिश वाचायला तरी येत होती, पण समजतच नव्हतं. प्रत्येक Googleला जाऊन चेक करायचं, ह्याचा मीनिंग काय, याचा मीनिंग काय. सो फ्रॉम लास्ट इयर आय हॅव मला असं डिसाईडच केलं की नाही, यावर्षी रीडच करायचं आपल्याला. सो बेसिकली त्याच्यामुळे माझी भरपूर इंग्लिश पण सुधारली आणि मला खूप सारे बुक्स आवडतं रीड करायला. तो डिफरंट कॅटेगरी भेटली रीड करायला. तर झालं असं होतं की जेव्हा मी फर्स्ट बुक माझं इंग्लिश नॉव्हेल जी मी घेतली, दिस इज दिस अँड प्लीज डोंट जज मी फॉर रीडिंग दिस प्लीज. तर झालं असं होतं की मी एफसीला फिरत होते आणि तिथे भरपूर सारे बुक स्टॉल आहेत, तुम्हाला पण माहित असेल, आणि तुम्हाला भरपूर कमी किमतीत तिथे बुक्स पण मिळतात. तर झालं असं की हे बुक मी फक्त ही लाईन बघून घेतलं होतं. ही लाईन घेतलं आणि मला माहित नव्हतं. मी असं विचार केला की एक सिंपल लव्ह स्टोरी असेल, काय असेल दुसरं? लव्ह स्टोरी रोमॅन्टिकच नॉव्हेल आहे ना, तर काय असेल दुसरं? प्लीज मला माहित पण नव्हतं. प्लीज डोंट जज मी. ओके. मी पहिल्यांदा सांगते. तर ही लाईन होती, "ही हॅज अ हर्ट ऑफ आईस, बट फॉर हर ही वुड बर्न द वर्ल्ड." तर ही लाईन बघून मी बुक घेतलेलं आहे आणि मला ह्याची स्टोरीशी काही माहीत पण नव्हता आणि संबंध पण नव्हता. तर पण मी जेव्हा रीड करायला स्टार्ट केलं, आय एम जस्ट लाइक ओह माय गॉड! मी हे काय रीड करायली? ओह माय गॉड! तर बट आय लाइक द होल सीरीज. When you talk about the fictional men or romantic novel, it's that category की तिथे फक्त रोमॅन्टिक आणि लव्ह स्टोरी, लाईफ लेसन वगैरे काही तुम्हाला भेटणार नाहीये. बट इट्स अ काइंड ऑफ लव्ह स्टोरी और रोमॅन्टिक नॉव्हेल, अँड यू शुड read if you like that kind of category of books. Okay, so I have read 3 books of this Twisted series. First is obviously Twisted Love. Second is Twisted Games. This is story about princess and her bodyguard. It's a romantic novel, and it's I think from this series, this book is my favorite one because it's a kind of um, balance between love story and story. So this book is perfect one. And but if you ask me which one is your favorite one, I would say Alex is my favorite because it's this book is all about love, and Alex is obsessed with her girl. So I would say Alex. First book is Twisted Love. It's about love story of Ava and Alex, and this is Reese and Princess Bridget. Then next is Twisted Hate. It's also about a love, and it's a love story of kind of enemy to lover. This is comes under that category, so you can read this also. But I don't find this that much entertaining, or that much. I don't know. I don't like that much this book. I don't know why I didn't complete it fourth book because it's that much length, and I get kind of tired reading big books. So I just but I will complete it soon as soon possible. And but I will recommend it. I recommend Twisted series if you like romantic novel or some spicy books. And I don't think it's that much. Um, a lot of people like that type of books, but a lot of girls like that type of books. But yes, you can read this one if you like romantic novels. So next book I would love to talk about is the second book. Sorry, second book that I brought, but first book that I completed. I अरे कहना क्या चाहते हो? मी ट्विस्टेड लव्ह बुक घेतलं होतं, बट मी कंप्लीट नव्हतं केलं. तर मी जे बुक कंप्लीट केलं, जे सेकंड टाईम घेतलं आणि कंप्लीट केलं ते होतं इट एंड्स विथ अस. अँड ट्रस्ट मी, माय फेव्हरेट ऑथर इज येस, कोलिन
तर कुलीनवर माझी बेस्ट, आय मीन आय रिअली लाइक हर बुक्स बिकॉज शी write about life lesson and add love in that. So it's a kind of romantic books that involves life lessons. So I definitely recommend all of that books, and please, if you are 18 plus, please start reading Kulinur. I don't think a lot of people um आवडत असेल Kulinur, but I personally like her, and I definitely recommend all of her books because she writes fabulous. So next book is It Ends With Us. So it's also a series, like It Ends With Us and It Start With Us. इट एंड्स विथ अस तुम्हाला बुक बघायचा किंवा सॉरी बुक तुम्हाला वाचायचा कंटाळा येत असेल ना, तर ह्याची मूवी आलेली आहे, तुम्ही ती पण बघू शकता. बट मला बुक मूवी आवडलेली नाहीये बिकॉज त्याच्यातले मॅजिकल मुवमेंट मिस झालेले आहेत जे मला अजिबात आवडलेलं नाही. अँड दिस बुक इज बेस्ट वन, अँड इट्स अबाउट लिली. तिच्या लाईफमध्ये भरपूर डोमेस्टिक व्हायलन्स वगैरे तिने पाहिलेलं असतं, आणि इट्स ऑल अबाउट दॅट की हाऊ यू ब्रेक जनरेशनल पॅटर्न्स, की आपल्या घरात जे झालेलं ते आपण आपल्या लाईफमध्ये होत असेल तर आपण ते कंटिन्यू करणार आहेत का नाही. जर तुमच्यासोबत पण असं काही होत असेल किंवा तुम्ही एक टॉक्सिक पॅटर्न किंवा टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये असताल, तर आय होप की यू शुड रीड दिस बुक. आणि मला असं वाटतं की मी माझ्या 20s मध्ये रीड करायला पाहिजे होती, बिकॉज आय थिंक की मला तेव्हा भरपूर साऱ्या गोष्टी जाणून घ्यायची गरज होती जे मी आत्ता घेतल्यात. बट इट्स ओके, ऑल राईट, देर आर दुरुस्त आहे. सो नेक्स्ट बुक इज इट स्टार्ट विथ अस. हे ह्याचं सिक्वल आहे की हाऊ लिली जेव्हा ते एखाद्या लाईफमधून त्या लाईफमधून बाहेर पडते जिथून तिला बाहेर पडायचं होतं, तिथून बाहेर पडल्यानंतर ती काय करते, ती कशी हँडल करते तिच्या लाईफला, आणि ती एक नवीन स्टार्ट करते. जेव्हा आपल्या लाईफमध्ये एखादं रिलेशनशिप संपतं, आजकाल लोक लगेच नवीन रिलेशनशिपमध्ये जातात. बट जेव्हा आपण आपण स्वतः ब्रेक झालेलो असतो, आपल्याला टाइम लागतो हील व्हायला, राईट. सो इट्स ऑल अबाउट दॅट की आपण नवीन जर्नी जेव्हा स्टार्ट करतो त्याला आपण टाइम घेतला पाहिजे. जर तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये किंवा बाकी कशातून म्हणजे तुम्हाला काही त्रास झालेला असेल किंवा तुम्ही ब्रेकअप वगैरे असं काही झालेलं असेल आणि तुम्हाला नवीन जर्नी स्टार्ट करायची असेल, तर आय विल रिकमेंड दिस बुक की तुम्ही बघा की हळूहळू स्टेप घेतल्या पाहिजेत. स्वतःला ओळखलं पाहिजे आणि टाइम घेतला पाहिजे त्या गोष्टी हील होण्यासाठी. आणि नंतर, कारण की आपण जेव्हा त्या गोष्टीतून बाहेर जेव्हा आपण हील होतो, आपण स्वतःला जाणून घेतो, तेव्हा आपल्याला क्लिअर समजतं की आपण पुढे काय करायचंय. नाहीतर आगीतून फोपेटत गेल्यासारखी स्थिती होते. तर आय विल रिकमेंड दिस सिरीज. प्लीज रीड दिस वन. मला इंग्लिश येत नसेल ना, तर तुम्ही ट्रान्सलेट करून रीड करा, बट करा. बट ह्याची बुक मूव्ही पण आहे, तर तुम्ही ह्याची बुक मूव्ही रीड करू शकता. मूव्ही रीड करू शकता. अरे कहना क्या चाहते हो? ठीक आहे. तर हे झाले 5 बुक्स. आतापर्यंत मी 5 बुक्स बद्दल सांगितलं आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे इट टू गुड टू बी ट्रू बाय प्राजक्ता कोहली. सो सगळ्यांना असं वाटतं की हे ओव्हर हाईप झालेलं आहे. पण तिनं प्राजक्ता कोहलीने असं कधी म्हणलं नव्हतं की मी खूप काहीतरी वेगळं लिहिलेलं आहे. तिनं जेन्युइन नॉर्मल लव्ह स्टोरी लिहिलेली आहे, जी नॉर्मली सगळ्यांना कनेक्ट होऊ शकते आणि जे ह्या जनरेशनला खरंच जाणून घ्यायची गरज आहे, की इट्स टू गुड टू बी ट्रू. आणि प्लीज रीड करा. इट्स वर्थ इट. आणि पैसे पण खूप नाहीये. तुम्ही ओरिजिनल कॉपी पण घेऊ शकता किंवा असंच टिप्सीला वगैरे घेऊ पण शकता. ठीक आहे. इट्स आय लव्ह दिस बुक. प्लीज प्राजक्ता कोहली, राईट वन मोर बुक यू कॅन. प्लीज, प्लीज. So next book is so start with now we are going to start Kulinova's books because I really love her. These are some books of Kulinova that these all of her books, and I have read a lot of books of her. So first I showed मी हे तुम्हाला दाखवलेलेच आहे. तर आपण नेक्स्ट करा. दिस बुक इज बेस्ट. तुम्हाला माहिती आहे की आपण टीनेजर असतो आणि आपण बावळटसारखं आपल्या आई-वडिलांना त्रास द्यायला लागतो. तर जर तुम्ही पण असं काही करत असाल, तर ही बुक तुमच्यासाठी आहे. आणि तुम्ही आता ऑब्व्हियसली ही 18 प्लस आहे. सो प्लीज कन्सिडर रिक्वेस्ट. आणि जर तुम्ही 20 इयर्स ओल्ड असाल किंवा त्याच्यापेक्षा मोठे असाल, तर प्लीज रीड करा. कारण की आपण 20 वर्ष असो किंवा 25 वर्ष किंवा 30 वर्ष, आपण आई-वडिलांसोबत बावळटसारखंच वागत असतो. तर ही बुक त्याच्यासाठी आहे की आपण इट्स अ स्टोरी अबाउट मदर अँड डॉटर. बट तुम्हाला समजू शकते की आपण आपल्या आई-वडिलांना किती त्रास देतो. आणि ही पर्सनली मला खूप आवडते बुक बिकॉज आय डोंट नो व्हाय. इट्स लव्ह स्टोरी, लाईफ लेसन अँड ऑल फॅमिली ड्रामा. सो यू कॅन रीड दिस वन. आणि ह्याच्यावर मूव्ही पण येते, सो तुम्ही मूव्ही पण बघू शकता इफ यू डोंट लाईक टू रीड बुक्स. ओके. सो नेक्स्ट इज अगली लव्ह.
इट्स ऑल अबाउट सेकंड चान्स. इट्स अ काइंड ऑफ लव्ह स्टोरी. अँड म्हणजे हाऊ आपण म्हणजे जसं की आपण आपल्या पास्टला किती आपल्यावर कंट्रोल करायला चान्स देतो, हे त्याच्याबद्दल आहे, की आपण आपल्या पास्टमधून बाहेरच निघत नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे आलेल्या गोष्टी आपण बघूच शकत नाही. जर तुम्ही पण असं काही करत असाल, तर प्लीज रीड दिस वन. की आपण आजकालचा माणूस पास्टला इतकं महत्त्व देतो, की त्याच्यातून बाहेरच पडत नाही. त्याच्यामुळे पुढे काय आहे ते त्याला दिसतच नाही. आणि लाईफ कधीच थांबत नाही. त्याच्यामुळे आपण कंटिन्यू पुढे जात राहिलंच पाहिजे. तर दिस बुक इज ऑल अबाउट दॅट. आणि जेव्हा तुम्ही कुलीनोचे बुक्स रीड करताल तुम्हाला खरंच वाटेल, की हे बुक तुम्हाला आधी भेटायला पाहिजे होते. तर नेक्स्ट बुक इज रिमाइंडर्स ऑफ यू. तर हे काइंड ऑफ ट्रॅजिक लव्ह स्टोरी आहे. बट आय रिअली लव्ह दिस वन. अँड इट्स अल्सो अबाउट मदर अँड डॉटर अँड हर husband who died in accident. And it's also about second chance. तर तुम्ही हे पण रीड करू शकता आणि तुम्हाला पण आवडेल नक्कीच बुक हे. तर आपण हे कुलीनोचे संपलेले आहेत. लास्ट बुक आहे जे कुलीनोचं मी रीड केलेलं आहे. अँड इट्स कम्स अंडर कॅटेगरी सस्पेन्स अँड थ्रिलर. सो आपण ते त्याच्यात बघूया. एक लव्ह स्टोरी किंवा एक रोमॅन्टिक नॉव्हेल मी लास्ट बुक आहे जे मी रीड केलेले. तर हे बुक इट्स कंप्लीटली रोमॅन्टिक नॉव्हेल. ह्याच्यातून मी असं नाही म्हणत की काही घेण्यासारखं नाहीये, बट इट्स कंप्लीटली रोमॅन्टिक नॉव्हेल बुक आणि तुम्ही पण हे रीड करू शकता. जर तुम्ही एखादं पी-एच-डी वगैरे काही करत असाल किंवा मास्टर्स केलेलं असेल, तर तुम्हाला प्रोजेक्टबद्दलचं जे टेन्शन असतं हे ह्या बुकमध्ये जाणवेल, की किती त्रास होतो. तर हे बुक त्याच्याबद्दल आहे. पी-एच-डी स्टुडंट. तर ग्रम्पी अँड सनशाईन तुम्ही जर रील पाहिली असेल तर इट्स ऑल अबाउट दॅट अँड आय लव्ह दिस बुक अल्सो बट नॉट दॅट मच. इट्स कम्फर्ट रीडिंग बट आय डोंट रिअली आय डोंट लाइक रोमॅन्टिक. हां, मला माहिती आहे की मी भरपूर रोमॅन्टिक नॉव्हेल रीड केलेले आहेत. बट माझी ती कॅटेगरी नाहीये. मी फक्त रीड करायला आवडतं मला रोमॅन्टिक नॉव्हेल. पण मला जास्त सस्पेन्स थ्रिलर बुक्स रीड करायला आवडतात. बिकॉज जेव्हा तुम्ही रीड करताना तेव्हा ते इमॅजिनेशन आपलं असतं. आणि रोमॅन्टिकपेक्षा थ्रिलर मी जास्त प्रिफर करेल. सो बट रोमॅन्टिक नॉव्हेल्स रीड करायला पण छान वाटतं कारण की जसं बुक्समध्ये असतं तसं रिअल लाईफमध्ये नसतं ऑब्व्हियसली. बट ते कम्फर्टिंग आहे, की रिअल लाईफपेक्षा काहीतरी आपल्या बुक्समध्ये जेव्हा आपल्यासोबत आपण रीड करतो तेव्हा आपल्याला ते छान वाटतं. मनाला समाधान भेटतं थोडंसं. ते त्याच्याबद्दल आहे. तर तुम्ही पण ते रीड करू शकता इफ यू लाइक दॅट प्लीज. सो हे पण छान बुक आहे. पण हे कंप्लीटली रोमॅन्टिक आहे. हे तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच रीड करा. तर नेक्स्ट आहे एक जे अक्षत गुप्ताचं जे मला हे खूप आवडले आहे. म्हणजे खरं सांगायचं तर आपल्याकडे इतकं आहे लिहायला जे आपलं म्हणजे आपण इतके छान-छान सीरीज करू शकतो. आपली हिस्ट्री खूप स्ट्राँग आहे. म्हणजे आपलं जे बॅकग्राऊंड आहे ना, ते खूप स्ट्राँग आहे. आपल्याकडे वेगवेगळे देव आहेत, आपल्याकडे वेगवेगळ्या स्टोऱ्याज आहेत आणि आपण भरपूर कव्हर करू शकतो. आणि हे इतकं भारी लिहिलेलं आहे ना, म्हणजे मला असं वाटायचं, की मार्वल्सवाले इतके छान हिरो करतायत. त्यांना इमॅजिनेशन करावं लागतं. पण आपल्याकडे आहे ते सगळं. आपण का त्यांना असं बुकमध्ये कन्व्हर्ट करत नाही किंवा वेब सीरीजमध्ये आणत नाहीत. कारण की आपलं कल्चर एवढं स्ट्राँग आहे, की आपण ते करू शकतो. बट असं कोणी करताना मला दिसत नाही. बट दिस बुक इज वन. आणि हे मी सेकंड बुक स्टार्ट केलं आहे, बट ते कंप्लीट झालेलं नाहीये. त्याच्यामुळे दिस वन इज अल्सो जर तुम्हाला मायथॉलॉजिकल आवडत असतील, तर हे नक्कीच रीड करा. तर नेक्स्ट बुक किंवा नेक्स्ट कॅटेगरी इज सस्पेन्स अँड थ्रिलर अँड माय फेव्हरेट. तर ह्याचे मी फक्त 4च बुक्स रीड केलेले आहेत. पण समजून घ्या. मी भरपूर वेब सीरीज बघत असते, त्याच्यामुळे मला टाईम नाही भेटत. तर नेक्स्ट इज फर्स्ट बुक इज बाय कुलीन हूअर इट्स व्हेरी डीप. आणि ह्याची मूव्ही लवकरच येत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, मी खूप वेट करत आहे कारण की ती बुक खरंच मूव्ही बेस्ट असणार आहे. कारण की हे बुक बेस्ट आहे. म्हणजे असं बुक आहे जे तुम्हाला लास्टला सोडून म्हणजे असा प्रश्न सोडून देईल की हे खरं की हे खरं म्हणजे नक्की काय खरं आणि जे खरं ते कोणालाच माहीत नाहीये. कारण त्याला माहीत होतं ती ह्या जगातच नाहीये. तर प्लीज रीड धिस वन. आणि तुम्हाला पण सस्पेन्स आणि थ्रिलर आवडायला लागेल. सो धिस बुक इज असं स्टँडर्ड आहे. हे बेस्ट आहे. नेक्स्ट इज द हाउसमेट. मी असं म्हणेल की बुक बेस्ट आहे. रायटर आहे फ्रीडा मॅकफेडन. माझं प्रोनाउन्सिएशन चुकीचं असू शकतं. तर ह्याची सीरीज आहे आणि ही बेस्ट बुक आहे. ह्याची पण मूव्ही येते आणि मला असं म्हणायचं की ह्याची स्टोरी काइंड ऑफ प्रिडिक्टेबल आहे. ओके. जर तुम्ही भरपूर सारे वेब सीरीज वगैरे पाहिले असेल, तर तुम्हाला हे प्रिडिक्ट करू शकता तुम्ही. ठीक आहे. पण बेस्ट आहे. तुम्ही रीड करायलाच पाहिजे. जर तुम्ही सस्पेन्स थ्रिलर वाचत असाल तर. आणि नेक्स्ट इज आणि हे बुक्स पण छोटंसं आहे, तर तुम्ही लवकरच रीड करू शकता आणि स्टोरी खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. बट थोडी फोबिया पण देऊन जाते. एकटीला राहायला नको वाटतं. पण तुम्ही रीड करू शकता. नेक्स्ट इज द हाउसमेड सिक्रेट. ह्याचं सिक्वल आहे. तर
दिस वन इज स्टोरी पण वेगळी आहे थोडीशी आणि खूप छान आहे. तुम्ही पण जर तुम्हाला हे फर्स्ट बुक आवडलं तर तुम्ही सेकंड नक्कीच आवडणार आहे. त्याच्यामुळे आणि स्टोरी खरंच खूप छान आहे. तर तुम्ही हे पण रीड करू शकता. नेक्स्ट आणि जर मला सस्पेन्स थ्रिलर हे करायचं असेल, मला मार्क्स देताच येणार नाही यांना. कारण की कोण बेस्ट हे सांगूच शकत नाही. पण हे खूपच छान बुक्स आहेत. आणि ह्याची मज्जा सांगायची झालं तर तुम्हाला माहिती आहे का, मी हे बुक आणखीन फायनल ह्याचा चॅप्टर मी रीड केलेलाच नाहीये. कारण ह्याची प्रिंटच नाहीये. म्हणजे मी लास्ट चॅप्टरपर्यंत आले, पण मला त्याची प्रिंटच भेटली म्हणजे पेजेस रिकामे आहेत. लास्ट इथे जिथे सस्पेन्स असतो ना एकदम, जिथे सगळी स्टोरी समजते, ते पेजेसच नाहीये त्याच्यात. आणि सो मी काहीच करू शकत नाही. मी 2 पेजेससाठी बुक नवीन नाही घेऊ शकत आहे. पण ठीक आहे. स समजेल मला कधीतरी ह्याची फलश्रुती. लास्टला 2 पेजेसमध्ये नक्की काय होतं हे मला समजेल नक्की एके दिवशी. तर अशा पद्धतीने माझे फर्स्ट 15 बुक्स जे मी रीड केलेले आहेत, ते मी सांगितले. ॲक्चुअली ह्याच्यात एक बुक आहे, जे माझ्याकडे आता अवेलेबल नाहीये, जे मी माझ्या फ्रेंडला दिलेलं आहे. तिनं वाचलेलं पण नाहीये आणि वापस पण दिलेलं नाहीये. तर सायलेंट पेशंट स्टोरी काय कमाल आहे त्याची. म्हणजे हे 5वं बुक असेल जे सस्पेन्स थ्रिलरमधलं जे मी रीड केलेलं आहे आणि कमाल स्टोरी आहे. म्हणजे इतकं विचार कसे येतात तुम्हाला म्हणजे जे लिहितात ना ऑथर त्यांना इतकं सुचतं कसं इतकं स्टोरी भारी सस्पेन्स सगळं मेंटेन करायला जिथल्या तिथं. आणि ते पण खूप भारी बुक आहे. तुम्ही ते पण रीड करू शकता आणि छोटंच बुक आहे. तुम्ही लवकरच संपेल. तर अशा पद्धतीने आपण सगळे बुक्स डिस्कस केलेले आहेत. तुम्ही कुठलं बुक रीड केलेलं आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि आणखीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा, की आणखीन व्हिडिओ पाहिजेत की नाही. ठीक आहे. बाय.